कोल्हापूरच्या भवानी मंडप खाऊगल्ली परिसरात गेली 4 ते 5 महिने एका अनोळखी तरुणानं वास्तव्यासाठी आसरा घेतला होता। दिसायला काहीसा वेडसर वाटणारा हा तरुण म्हणजे रामस्वरूप राजेंद्र कुमार। प्रचंड नैराश्यामुळे मानसिक स्थिती ढासळल्यानं तो घर सोडून निघाला होता। कोल्हापुरात आसरा मिळाल्याने त्याने भवानी मंडपालाच आपलं तात्पुरतं घर केलं होतं। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। तर हा काम करून जगणारा हरवलेला प्रवासी रामस्वरूप फुकट बसून खाणारा नव्हता। परिसरातील महापालिका कर्मचाऱ्यांना तो स्वच्छतेच्या कामात मदत करायचा। बदल्यात त्यांना त्याच्यासाठी चहा नाश्त्याची सोय व्हायची। याच दरम्यान भाजपचे कार्यकर्ते किरण कुलकर्णी यांच्या नजरेत तो आला। कुलकर्णी दाम्पत्याने त्याला आपल्या चायनीज स्टॉलवर छोटी मोठी कामे देऊन कपडे, अंथरूण, पांघरूण, रोजचे जेवण मिळवून देत त्याच्यावर मायेचा हात ठेवला। वेडसर नव्हे तर UPSC विद्यार्थी रामस्वरूप हळूहळू सावरू लागल्यावर कुलकर्णी दाम्पत्याने त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यामागील सत्य समोर आले। तो म्हणजे झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील जामाडोबा भागातील रहिवासी आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणारा विद्यार्थी। वारंवार अपयश आल्याने नैराश्यात तो घराबाहेर पडला होता। दिल्ली, सुरत, मुंबई, पुणे अशी भटकंती करत तो अखेरीस कोल्हापुरात पोहोचला होता। इंटरनेटमुळे त्याच्या घराचा शोध लागला। रामस्वरूपने सांगितलेल्या शिवमंदिर या लँडमार्कचा धागा पकडून किरण व प्रियांका कुलकर्णी दाम्पत्याने इंटरनेटच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली। स्थानिक पुजारी, झारखंडमधील जोरापोखर पोलीस ठाणे व तेथील वरिष्ठ पोलिसांच्या मदतीने अखेर त्यांचे वडील व भाऊ यांच्याशी संपर्क साधला गेला। केंद्रीय राखीव सुरक्षा दलात कार्यरत असलेला भाऊ व वडील तत्काळ धनबादहून कोल्हापूरला आले। डोळ्यात अश्रू, छातीशी कडकडून मिठी। 5 महिन्यानंतर मुलगा सुरक्षित दिसल्याने वडील आणि भावाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। त्यांनी रामस्वरूपला छातीशी घट्ट मिठी मारत आपल्या सोबत घेण्याचा निर्णय घेतला। महालक्ष्मी धर्मशाळेत 2 दिवस मुक्काम करून ते झारखंडच्या दिशेने रवाना झाले। त्यांच्या रेल्वे तिकिटांची सोय विनायक प्रभावळकर यांनी केली। हे सर्व कार्य म्हणजे माणुसकीचं उत्तम व अनुकरणीय उदाहरण ठरलं। रामस्वरूपच्या निरोपावेळी परिसरातील व्यापारी व नागरिकांनी त्याला नवीन कपडे व नवीन चपला देऊन त्याला शुभेच्छा दिल्या। माई बोंद्रे, गणेश कुंभार, सुभाष सुर्वे, कुणाल सुर्वे, वसुधा गवळी, वैभव पाटील, बबलू चव्हाण, मंगल गायकवाड, नवाब शेख, मोहम्मद शाणे दिवान आदी लोकांनी त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। भवानी मंडपातील गाळेधारकांनी दाखवलेलं हे माणुसकीचं दर्शन कोल्हापूरच्या सामाजिक जाणीवांची खरी ओळख ठरलं आहे। एका हरवलेल्या जीवाला पुन्हा कुटुंबाच्या कुशीत परतवून देत कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की खरी श्रीमंती म्हणजे माणुसकीचं धन आहे। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। तोपर्यंत धन्यवाद।